जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ. दशक 5वा. मंत्रांचा समास 6वा. शुद्ध ज्ञान. श्रीराम समर्थ. एक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐका. आत्मज्ञान हेच शुद्ध ज्ञान होय. यामध्ये जीवाचे, आपण आत्म्याचे आपणासी, तो मी आहे असे दर्शन घ्यावयाचे असते किंवा पहावयाचे असते, हेच शुद्ध ज्ञान होय. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. ब्रह्म हेच देवाचे मुख्य स्वरूप आहे. ते त्रिकाला बाधित म्हणजे सत्य असून तेच ओळखावे. हे सत्य हे नित्य असून त्या अतिरिक्त जे भासते ते सर्व अनित्य असते असा निश्चय करणे, हेच ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूढ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. ज्या तत्वांमध्ये 5 भौतिक दृश्य सृष्टीचा बोध होऊन द्वैत्याचा मागमूसही राहत नाही, त्या तत्वाच्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात. मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुन पर, या नाव ज्ञान. हा अनुभव व ते तत्व मन बुद्धीच्या आवाक्यात येत नाही. तर्काचा सूक्ष्मपणा उपयोगी पडत नाही. परावानीलाही जे अधिष्ठान आहे ते ज्ञान होय. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलीजे. त्या स्वरूपात दृश्य जगत व त्याचे भान होणारा जीव नाही. कडणे हे जेथे अज्ञानात मोडते, तेच विमळ व शुद्ध ब्रह्मरूप ज्ञान होय. सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या साक्षीला तुर्या म्हणतात व तेच ज्ञान असा काहींचा समज आहे. परंतु ही अवस्था 3 अस्वस्थांच्या अपेक्षेने असल्याने अशुद्धच मानली पाहिजे, किंवा ब्रह्म या माया यांच्यामधील जणू उंबरठ्यावर असणाऱ्या वृत्तीला तुर्या म्हणतात. पण ती कडणारी असल्याने अशुद्ध ज्ञानरूप आहे, म्हणून टाकाऊ आहे. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान. दृश्य पदार्थ कडणे म्हणजे पदार्थ ज्ञान, माहिती. आत्मा मी असा अनुभव घेणे, हे स्वरूप ज्ञान. जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानोची नये. ज्याला सर्व म्हणतात ते मुळातच अस्तित्वात नसताना अजात वाद, त्याचे साक्षीत्व सिद्धच होत नाही. म्हणून तुर्या ही अस्वस्थता. शुद्ध ज्ञान असे म्हणूच नये. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे. ज्ञान हे अद्वैताचे दुसरे नाव आहे. तुर्येत द्वैत तर स्पष्ट दिसते. म्हणून शुद्ध ज्ञान केव्हाही वृत्ती ज्ञानाहून फार वेगळे असते. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध स्वरूपाची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान. जाणीजे ते श्रोती. मी शुद्ध स्वरूप आहे, हेच ज्ञान शुद्ध स्वरूप ज्ञान असून तेच त्याचे लक्षण आहे. श्रोत्यांनी हे सतत लक्षात ठेवावे. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. तत्वमसी यासारख्या महावाक्यांचा उपदेश फार चांगला आहे, पण त्याचा नाम जपाप्रमाणे जप करावयाचा नाही.
तर तत्, त्वम व असि या तीन पदांच्या वाच्य व लक्ष्य अशा अर्थाचा विचार करावयाचा असतो. त्वमपद वाच्य जीव व लक्ष्य कुटस्थ चैतन्य, तत्पद वाच्य ईश्वर व लक्ष्य ब्रह्म, दोन्हीतील वाच्यार्थांचा भागत्याग लक्षणेने केला असता कुटस्थ चैतन्य आत्मा व ब्रह्म एक रूप आहेत. महावाक्य उपदेश सारा परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अहंकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्य हे वेदांताच्या सर्व तत्वज्ञानाचे सार आहे, परंतु त्याचा शास्त्रशुद्ध विचार केला पाहिजे. त्याचा जप करून अज्ञान व भ्रम जाणार नाही, अज्ञानजन्य भ्रम मिटणार नाही. महावाक्यांचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीनची होय. महावाक्यांचा लक्षार्थ विचारला की मीच ब्रह्म आहे असा निश्चय होतो, त्याचा जप केल्याने फुकटचे श्रम होतात. महावाक्यांचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्ष्यांशे आपण वस्तूच आहे. महावाक्यांचे स्पष्टीकरण करणे हे ज्ञानाचे मुख्य साधन आहे. महावाक्य आत्मज्ञानाचे साधक आहे, जनक नाही. दोन्हीकडील शुद्ध लक्षांश घेतले की मी ब्रह्मच आहे असा निश्चय होतो. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वय. मी मूळचा ब्रह्मरूप असताना मी स्वतःला देहादी समजू लागल्याने जणू मीच मला हरवून बसलो. महावाक्याने मला माझे मूळचे स्वरूप कळल्याने जणू माझाच मला पुन्हा लाभ झाला. हे ज्ञान अति दुर्लभ असून प्रथम पासून शेवटपर्यंत आदि अंती ब्रह्म हे माझे स्वरूपच आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत किंवा अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जेथून हे सर्व ही प्रगटे आणि सकळ ही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची. हे सर्व दृश्य जग ज्याच्यापासून प्रगट होते, त्या शेवटी त्यालाच लय पावते. त्या ब्रह्माचे मी ब्रह्म असे ज्ञान झाल्यावर मी देह, मी कर्ता इत्यादी भ्रमात्मक बंधने घडून पडतात. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. सांख्य विशेषिकादी मते निरेश्वर व शेश्वर इत्यादी सांख्यातील पोटभेद हे सर्व त्या ब्रह्मरूपात विरून जातात. ब्रह्मदृष्टीने त्यांचेकडे पाहिले असता त्यांचे अस्तित्वच उरत नाही. जेथ नाना मता बुझावली जाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, ती मते ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी ऐक्याला येतात. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. या चर व अचर सृष्टींचे अधिष्ठान असलेले शुद्ध व निर्मळ स्वरूप हेच वेदांत मताने ज्ञान होय. शोधिता आपले मूळ ज्ञान सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. स्वतःचे अधिष्ठान शोधले की त्याचे अज्ञान सहजच जाते, हेच ते मोक्ष साधक ब्रह्मज्ञान होय. आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता, तेने एक देशी वार्ता निशेष उडे. स्वतःचे स्वरूप जाणून आता सर्व प्रकाशक ब्रह्म मी आहे असा अनुभव घेऊन स्वतःचे अल्पज्ञत्व संपून जाते. सर्वज्ञ म्हणजे जगातील सर्व वस्तूंचे, शास्त्रांचे, कलांचे ज्ञान नव्हे, दुसऱ्यांच्या मनातील विचार ओळखणे किंवा घडलेल्या व आगामी घटनांचे ज्ञान नव्हे,
झाकलेल्या किंवा गुप्त वस्तू ओळखून त्यांचा तपशील सांगणे नव्हे. हे सर्व जग ज्यापासून झाले ते ब्रह्म जाणणाऱ्याला सर्वज्ञ म्हणतात. मी कोण ऐसा हेक धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. मी कोण याचा शोध घेऊन पाहिले तर मी देहाहून भिन्न आहे असा अभ्यास करून ब्रह्मानुभव येतो. असो पूर्वी थोर थोर जेने ज्ञाने पैलपार पावले ते साचार एक आता. असे ब्रह्मज्ञान झाल्यावर पूर्वी कोण कोण महात्मे मुक्त झाले ते आता ऐक. व्यास वशिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी जनकाधिक महाज्ञानी येण्याची ज्ञाने. मननशील व्यास व वशिष्ठ नित्यतृप्त नारद व शुक महाज्ञानी राजा जनक. वामदेवाधिक योगेश्वर वाल्मिक अति ऋषेश्वर शोनिकादी अध्यात्मसार वेदांत मते. वामनदेवादी योगेश्वर अत्री व वाल्मिकी सारखे श्रेष्ठ ऋषी अध्यात्माचे वर्म जाणणारे शौनकादी सनकाधिक मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्ष मुनी आनिक बोलता वचनी अगाध असती. सनातनादी आदिनाथ मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथ व त्यांच्या सारखे कितीतरी महात्मे सिद्ध मुनी महानुभाव सकळांचा जो अंतर्भाव जेने सुखे महादेव डुल्लत सदा. सिद्ध मुनी महात्मे इत्यादिकांमध्ये सन्मान असणाऱ्या ब्रह्मसुखाने भगवान शंकरही डोलतात. जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धातांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. वेदांत शास्त्रांचे मंथन केल्यावर ब्रह्म हे त्यांचे सार निघते. हाच सिद्धांत भाविकाला त्याच्या शुद्ध पुण्याचे बळावर प्रत्यक्ष अनुभवाला येतो. साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेल आता. पूर्वीचे हल्लीचे व पुढचे साधू संत व सज्जन यांच्या ब्रह्मज्ञानाचे वर्म आता सांगतो. तीर्थे व्रते तपे दाने जे न जोडे धूम्रपाने. पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे. तीर्थयात्रा व्रते दाने धूम्रपानादी देह कष्ट पंचाग्नी साधन स्वतःला डागणे इत्यादीने ब्रह्मज्ञान होत नाही. सकळ साधनांचे फळ ज्ञानाची सिगची केवळ. जेथे संशयाचे मूळ निशेष तुटे. मी ब्रह्म आहे व जगत ब्रह्मरूप आहे असा अनुभव हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. सर्व साधनांचे हे फळ आहे. त्यामुळे मी व जगत यांच्यामधील संबंध कोणताच संशय राहत नाही. तो समूळ तुटतो. 56 भाषा तेतुके ग्रंथ आदी करून वेदांत या इतुकियांचा गहन अर्थ एकची आहे. वेदांत शास्त्र आणि 56 भाषातील ग्रंथात लिहिले तरी त्याचा गूढार्थ हा रहस्यच एकच आहे. जे नेनवे पुराणी जेथे शिनल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन गुरु कृपे. पुराणांना ज्यांचा अंदाजही लागत नाही वेद त्यांचे संबंधी बोलून दमले ते आता मी श्री गुरु कृपेने सांगेल. पाहिले नसता संस्कृती ऋग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. मी संस्कृत भाषेतील वेदांत ग्रंथांचे अध्ययन केले नाही. मराठीतील अध्यात्म ग्रंथांचा सुद्धा धडा वाचलेले नाही. पण कृपारूप श्री गुरु माझ्या हृदयात राहिलेले आहेत. हा समर्थांचा विनय आहे व त्यांच्या गुरुनिष्ठेचे प्रतीक आहे. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी बसे. आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांची आवश्यकता नाही.
माझ्या सद्गुरु स्वामी त्यांच्या कृपा कटाक्षासह माझ्या हृदयात बसलेला आहे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्नवीन सौरस सद्गुरु कृपा वेदांत ग्रंथांचा अभ्यास न करता किंवा यथार्थ पारंपरिक श्रवण न करता सद्गुरु कृपेने सहजासहजी ज्ञानाचा गोड प्रसाद लाभतो. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये षष्ठ थोर तो वेदांत. मराठी भाषेतील आध्यात्मिक ग्रंथापेक्षा संस्कृत मधील ग्रंथ श्रेष्ठ, त्यातही वेदांत ग्रंथ सर्वात श्रेष्ठ आहे. त्या वेदांपरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही. जेथे वेद गर्भ सर्वही प्रगट झाला, त्या वेदांहूनही काही श्रेष्ठ नाही, कारण त्यात वेदांचे सार रूप वर्म प्रगट झाले आहे. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांचाही मतितार्थ गती गहन जो परमार्थ, तो तू ऐका आता. असा जो वेदांत, त्या वेदांताचेही सार असलेला सूक्ष्म व गहन परमार्थ तू आता ऐक. अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचन. सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. त्या गहन परमार्थाची सर्व खोली सद्गुरांच्या उपदेशात सामावलेली असते. त्या उपदेशाने मुमुक्षाला निश्चित समाधान लाभते. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचित आता. श्री गुरूंचा उपदेश हाच वेदांत, तोच सिद्धांत, तोच सत्य आहे, तोच आता प्रचिती येईल अशा पद्धतीने समजावून घे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेने माझे समाधान अत्यंत झाले, त्याच अतिगूढ अशा सद्गुरु वचनाने माझे स्वतःचे परिपूर्ण समाधान झाले. ते हे माझे जीवींचे गुज मी सांगेल म्हणतो तुझ, तरी अवधान देशी मज, तरी आता येच क्षणी. माझ्या जीवाहून अधिक जपून ठेवलेले तर रहस्य मी तुला आता सांगतो. तू मनापासून ऐकलेस तर आताच तुला त्याचा बोध होईल. शिष्य न्हावंदने बोले धरिले सदृढ पावले, मग बोलो आरंभले गुरुदेवे. असे सद्गुरु वचन ऐकताच शिष्याचा चेहरा कृतज्ञतेने व कृतार्थतेच्या अपेक्षेने अहंकार शून्य झाला. शरणागतीची सर्व लक्षणे दिसू लागली. त्याने त्यांचे चरण घट्ट धरले. मग श्री गुरूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी महावाक्ये, येथीचा अर्थ अतर्के, तोही सांगतो ऐक्य. गुरु शिष्य जेथे. श्री गुरु व शरणागत शिष्य असे नाते तयार झाल्यानंतर श्री गुरु म्हणतात, मी ब्रह्म आहे. या वाक्यांचा अर्थ अत्यंत गूढ आहे, तोही मी तुला सांगतो. ऐक्य शिष्या, येथीची वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरोची नको. त्यातील मुख्य वर्म असे की तू ब्रह्मच आहेस, तू स्वतःच ब्रह्म आहेस, याविषयी संशयाचा भ्रम जराही राहू देऊ नकोस. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता. 9 प्रकारची भक्ती तुला सांगितली आणि त्यातील आत्मनिवेदन सर्वश्रेष्ठ आहे. ती भक्ती व महावाक्य याचा अतूट संबंध आहे. तो आता मी विचारपूर्वक स्पष्ट करीन. निर्माण पंचभूते इये कल्पांती नासती, येथान्वये प्रकृती पुरुष जिये, तेही ब्रह्म होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत महाभूते क्रमाने आत्मरूप ब्रह्मापासून निर्माण झाली. कल्पांच्या शेवटी पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्व महाभूते त्या ब्रह्मरूपातच लीन होतात. दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे. 5 भौतिक दृश्य पदार्थ लीन झाल्यावर
ती लीन होतात असे म्हणणारा मी सुद्धा शिल्लक राहत नाही. ब्रह्म व मी सह दृश्य पदार्थे त्यांचे मूळचेच ऐक्य असल्याने त्यांच्यात सहजच अद्वैत आहे. ब्रह्म हे जगाचे अभिन्न निर्मित व उपादान कारण आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. जेव्हा सृष्टी शिल्लक राहत नाही तेव्हा त्यांच्यात मूळचे असलेले अद्वैतच उरते. अद्वैतांमध्ये पिंड व ब्रह्मांड त्यातील अनंत भेदात्मक द्वैत्वासह द्वैत कोणाला व कसे दिसेल. ज्ञान वन्नी प्रगटे तेने दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. ज्ञानाग्नी प्रगट झाल्यावर दृश्य जगताचे मिथ्यच स्पष्टपणे अनुभवाला येते. त्या जगताच्या अधिष्ठानाशी अद्वैत साधल्यावर द्वैतांचे समूळ उच्चाटन होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच ओसरे. सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. दृश्य सृष्टी मिथ्या आहे अशा सहज निश्चयाने अंतःकरण वृत्ती दिसणाऱ्या सृष्टीकडून मागे वळते व वृत्तीतील चिदाभासाचे आत्मस्वरूपात निवेदन म्हणजे ऐक्य होय. त्यामुळे सृष्टीच्या अधिष्ठानाशी अद्वैताची भूमिका तयार होते. या प्रक्रियेला बाध निश्चय असे म्हणतात. हा निश्चय झालेला जीव मुक्त बाधाच्या अनुवृत्तीचे जीवन जगतो. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायेसी रे चिंता. वेगळेपणे अभक्ता उरोची नको. वरील विचाराने शब्दांनी सुद्धा समजून घेणे महाकठीण आहे. तो आकलन होऊन मुरण्यासाठी समर्थ आता उपाय सुचवितात. हे सर्व तू ऐकलेस खरे, पण आता श्री गुरूंचे ठिकाणी अनन्य शरण राहा. मग तुला हे आकलनाची व अनुभवाची काळजी करण्याचे कारण काय? त्यांच्याशी तू आता जो विरक्त आहेस तो भक्त हो, म्हणजे समरसतेने राहा. आता हेची दृढीकरण व्हावया तरी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता तू काया वाचा मनाने व धनाने श्री गुरूंची सेवा कर. त्याने सिद्धांतांचे रूपांतर अनुभवात होऊन समाधान नांदते. या नाव शिष्या आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. भव भयाचे बंधन समूळ मिथ्या. हेच ते आत्मज्ञान. त्यामुळे सततचे समाधान प्राप्त होऊन या भवसागराच्या द्वंद्व रूप व जन्म मरण रूप भयाचे बंधन समूळ नष्ट होते. कारण ते मिथ्याच आहे. देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने एरझारा भोगल्याच भोगी. मी देह ही भूमिका ज्याने घट्ट धरून ठेवली आहे तो आत्महत्या करीतच राहतो. कारण त्यामुळेच वासना शिल्लक राहून जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा फिरत राहतो. असोच हू देहा वेगळा, जन्म कर्माशी निराळा. सकळ आबाळ गोबडा सबाह्य तू. अरे तू स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चार वेदांहून वेगळा आहेस. देहाचा जन्म व त्याने केलेले कर्म याहून भिन्न आहेस. या चित्रविचित्र भ्रमरूप सृष्टीत तू ओतप्रेत भरून राहिलेला आहेस. स्थूल देह अस्थिमासांचे शरीर, सूक्ष्म देह 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण व अंतकरण. कारण देह जागृती व स्वतःला कारण असलेली निद्रा. महाकारण देह मी ब्रह्म या सकळ साधन काळातील मनोरचना. कोणाशीच नाही बंधन, भ्रांतिस्तव भूलले जन. दृढ घेतला देवाभिमान मनोनिया. वास्तविक कोणत्याच जीवावर मायेची
मी देह आहे असे समजण्याची शक्ती नाही, पण तसा ब्रह्म होऊन सर्वच जीव भुलतात व त्याचा परिणाम म्हणून मी देह असे देहाला घट्ट धरतात. शिष्या एकांती वसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेने गुणे दृढावे परमार्थ हा. हे शिष्या, तू शांत वेळी विजन ठिकाणी आसनस्थ हो. श्री गुरूंनी दिलेल्या साधन प्रक्रियेच्या साहाय्याने जीवाला आत्मस्वरूपात विश्रांती देण्याचा खरा एकांत अभ्यास कर. मोक्ष मार्गावरील हा प्रवास त्यामुळे निश्चितपणे होत राहील. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. वेदांताचे अखंड श्रवण व मनन करावे, तरच खरे समाधान म्हणजेच अंतःकरण वृत्तीचे सम्यक आदान होते. ती आत्म्याला पकडून ठेवून ब्रह्मस्वरूपात स्वतःला हरवते, ब्रह्मज्ञान होते. त्याला परिपक्वता आल्यावर मिथ्या जगताविषयी सहजच वैराग्य निर्माण होऊन स्थिर होते. शिष्य मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही. विवेक, वैराग्य, समाधी, कांत व तू स्वतःला बांधून न ठेवता मोकळे सोडलेस तर इंद्रिये स्वैर वागतील. त्याने तुला समाधान मिळणार नाही, तळमळ संपणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मनी ताकितांची लाधले, राज्य जेवी. पंचविषयांची अनासक्ती निर्माण झाली तर ब्रह्मज्ञान दृढ व अपरिवर्तनीय होते. मन्यांची अभिलाषा सोडताच राज्य परत मिळावे, त्याप्रमाणे मनी होता गटाचा, लोभ धरून या तयाचा, पूर्ण मूर्खपणे राज्यांचा अवहेर केला. एका धूर्ताने बैलाच्या शिंगावर लावलेल्या चकचकीत मण्यांसंबंधी एका मूर्ख राजाला त्या मण्यांची अपरंपार खोटी महती सांगून राजाला भुलवून त्याच्या राज्याच्या मोबदल्यात तो मणी राजाला दिला. एक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान, तयासी त्यांची प्राप्त. हे शिष्या, तुला आता एक निश्चितपणे होणारी गोष्ट सांगतो. जो ज्यांचे चिंतन करतो तो तेच होतो, तेच त्याला लाभते. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंत्या पाविजे शीघ्र. म्हणून अविद्येचा त्याग करून सद्विद्येचा अभ्यास करावा. त्यामुळेच जगताला जे हवेसे वाटते ते ब्रह्मरूप तुला त्वरित मिळेल. जगाला सुख हवे असते, सुख ब्रह्माशिवाय नाही. सन्यपातांचेनी दुःखे, भयानक दृष्टीस देखे. औषध घेताची सुखे, आनंद पावे. रोगामुळे शरीराचे तापमान फार वाढले तर रोग्याला भयानक दृश्यांचा भास होतो व तो घाबरतो. पण औषधाने रोग बरा होताच ती भीती संपून तो पूर्वीप्रमाणे आनंदी होतो. तैसे अज्ञान सन्यपाते, मिथ्या दृष्टीस दिसते. ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. त्याप्रमाणे अज्ञान या बलवान रोग्याचे अनिर्वचनीय जग दिसून लागले. ब्रह्मज्ञानाचे औषध घेतात ते मावळते. मिथ्या स्वप्ने ओसनाला, जो जागृतीस आणिला, तेने पूर्व दशा पावला निर्भय जे. मिथ्या स्वप्नातील दृश्य बघून जो घाबरतो, त्याला जागे करताच तो पूर्वीसारखा निर्भय होतो. जाग आल्यावर ते काल्पनिक दृश्य नष्ट होते. मिथ्याच परी सत्य वाटले, तेने दुःख झाले. मिथ्या आणि निरसले, हे तो घडेना.
वास्तविक स्वप्नातील दृश्य अनिर्वाचनीय असताना सत्य वाटले व त्यामुळे भयाचे दुःख झाले. दृश्य मिथ्या असले तरी स्वप्न पाहत असताना ते पाहणाऱ्याला ते नष्ट करता येत नाही. मिथ्या आहे जागृताशी, परी वेढा लाविले निद्रिस्तासी, जागा झाली या तयासी भलेची नाही. जाग आल्यावर त्याचे मिथ्यत्व कळते, पण गाढ झोपलेल्याला पडलेले स्वप्न अगदी खरे असल्यासारखे वाटून सुखदुःखाचा अनुभव देते. जाग आल्यावर भयाचे नावही नसते. मिथ्या सत असत विलक्षण अनिर्वचनीय म्हणजे त्रिकालाबाधित असणारे असतात. स्वप्न जाग आल्यावर नसल्याने भविष्यात बाधित होते. म्हणूनच सत्यच्या लक्षणांची जुळवणी होत नाही. स्वप्न काळी सत्य वाटते म्हणून असत्याच्या लक्षणांशी जुळत नाही. परी अविद्या झोप येते भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवण द्वारे मनने करती. त्याप्रमाणे अविद्येच्या गूढ झोपेत जगत रूप स्वप्न फुलते व न झोपणाऱ्याला मोहित करून ते स्वप्न खरे आहे असा भ्रम निर्माण करते. वेदांत श्रवण व मननाने त्या झोपलेल्याला जाग आणावी. जागृतीची ओळखण एक तयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून जो पंचविषयांचे वैराग्य मनापासून सांभाळतो तो जागा आहे असे समजावे, किंवा जो पूर्ण विरक्त झाला आहे तो जागा आहे. जेने विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरवी सांडून. ज्याला वैराग्य प्राप्त झालेले नाही त्याने आपण साधक आहोत हे लक्षात घेऊन मी मुक्त आहे असा समज करून घेतला असेल तर तो सोडून द्यावा. साधन न म्हणे जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्ष भला ज्ञानाधिकारी. ज्याला साधन करावेसे वाटत नाही तो मी मुक्त या कल्पनेनेच बद्ध होतो. त्यापेक्षा मुमुक्ष कितीतरी चांगला, कारण तो ज्ञानाचा अधिकारी असतो. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बुद्ध मुमुक्षांचे लक्षण, साधक सिद्ध ओळखन कैसी जाणावी. हे ऐकून शिष्याने बद्ध मुमुक्ष साधक व सिद्ध यांच्या कोणत्या लक्षणांची त्यांना ओळखावे असे विचारले. याचे उत्तर श्रोतीयांसी दिधले पुढील समासी, सावध श्रोती कथेसी अवधान घ्यावे. या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिले आहे. श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान नाम समास 6वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील शुद्ध ज्ञान नावाचा समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.